घड्याळ घेतलं, पाकिट घेतलं, आय कार्ड घेतलं. का काय झालं? काय नाही, शतपावली करता. आत्ता या भलत्या वेळेला? शतपावली कधी करायच्या? याच्या येळ्या कोणी लिहून ठेवलेल्या? अरे म्हटलं की का रे आलंस? अहो तुम्ही काळजीत दिसला म्हणून विचारलं, बाकी काही नाही. चला भांडी टाका मला. काय काय चुकली चुकली चुकून इथे आली. मला खाली जायचं होतं, वरती ते मी जाते. मी चालली कुठं? चालली कुठं? चालली कुठं? कुठल्या मजल्यावर जायचं तुला? वर का खाली? का खाली का वर? वरती वरती. वर. कितवा मजल्यावर? तिसरा 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 मजला. दर वेळेला दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर बेल का वाजवतेस तू? चुकून. अहो चुकून वाजवली. जाऊ दे, ते का कामात उशीर होतो. जाऊ. हा 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 चुकून चुकून वाजवली. चुकून नाही, जाऊ देणारच आहे मी तिला, पण समजावून सांगायला नको तिला. तुम्हाला सांग, 12 आणि 12 किती होतात? 24. पहिल्या मजल्यावर 24 पायऱ्या आहेत, कळलं? आकडे मोजता येतात ना तुला? हो हो हो. 24 त्रिक किती मला सांग? किती? अरे मला विचारते तू? 24 त्रिक 72, कळलं? हा. उद्यापासून पायऱ्या चढताना मोजायच्या. हा. आणि 72 पायरी झाली की बेल मारायची, कळलं तुला? हो मोजेन मोजेन. यापुढे चुकून जर इथं आलीस तर तुला शिक्षा देणार, समजलं? हा. बाप रे, काय ऊन आहे बाहेर. तुम्ही गेला नाहीत अजून? हा. काय तू पुन्हा चुकून आलीस या घरामध्ये? हो. काय अगं, अशी कशी वेंधळी आहेस तू? हा, दुपारची वेळ असते, आजी झोपलेली असते ना घरामध्ये. बरं मग तू आता जा जा. तू काय जा काय? जा काय? समजुतीच्या सुरात का सांगते? समज दे तिला, समज. नाही, ती तुम्ही दिलीच असेल ना. तू जा. हा जा बेटा. हा. अगं आता कोणाचा फोन? अगो बरा झाला तू. हॅलो. तर मंजूचा काय वाटलं? हो बोलतोय. हो मी निघालोच आता. हा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, आभारी आपला. ओके. काय झालं? रेकॉर्डिंग कॅन्सल. आता मस्त निवांत वाचत बसतो. बर. म्हणजे तुम्ही कामावर जात नाही? अरे देवा. देवाला कशाला बोलवत आता? नाही म्हणजे तसं काही नाही, म्हणजे तुम्ही घरी म्हटल्यावर माका आता भांडी घासूक लागतली ना. तू मला का दोष देत आहे? मी काय केलंय? तुमका काय बोललोय? नाही मी काय बोललो आता तुम्हाला? काय नाही. समजा मी ऑफिसला गेलो असतो, भांडी तुम्ही दोघींनी घासली असती, मला दोष का देतात या? मी काय बोललोय? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?